सांगली महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेले वारणाली हॉस्पिटल कसे चालवायचे यावरून त्रांगडे. हॉस्पिटल खाजगी तत्वावर चालवायला द्यायचे की महापालिकेने चालवावे यावरून त्रांगडे. हॉस्पिटल खाजगी संस्थेला चालवायला देण्यास विरोध. हॉस्पिटलचे साहित्य धुळखात पडले. सांगली महापालिकेने वारणाली भागात सुमारे 11 कोटी रुपये खर्चून मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बांधले. मात्र हे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल खाजगी तत्वावर चालवण्यास द्यायचे की महापालिकेने चालवावे यावरून तांगडे निर्माण झाले आहे. महापालिकेने उभारलेले हे हॉस्पिटल आता महापालिका प्रशासन उपलब्ध मनुष्यबळ पाहता महापालिका केवळ OPD सुरू करेल अशी परिस्थिती आहे. महासभेने या प्रस्तावाला विरोध केल्यास फार तर OPD सुरू केली जाईल. जो काही निर्णय घ्यायचा आहे तो महासभेने घ्यावा असे सांगत हॉस्पिटलबाबत चेंडू आयुक्त संजिता महापात्र यांनी महासभेच्या कोर्टात ढकलला आहे. मात्र वारणाली हॉस्पिटल महापालिकेने जेवढ्या क्षमतेनं चालवता येते तेवढ्या क्षमतेने चालवावे, खाजगी संस्थेला देऊ नये असं म्हणत त्या निर्णयाला काही नगरसेवकांनी विरोध दर्शवला. या सगळ्या खेळांमध्ये हॉस्पिटलचे साहित्य धूळखात पडलेले आहे. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चालवण्यासाठी मनपाकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. हॉस्पिटलसाठी शासनाने 108 पदे मंजूर केली आहेत. प्रत्यक्षात 25 विविध पदांवर भरती करण्यात आली आहे आणि एवढ्या मनुष्यबळात मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चालवणे कठीण आहे. महासभेने या प्रस्तावाला विरोध केल्यास फार तर OPD सुरू केली जाईल. जो काही निर्णय घ्यायचा आहे तो महासभेने घ्यावा असे सांगत हॉस्पिटलबाबतचा चेंडू महासभेच्या कोर्टात ढकलला आहे. या सगळ्या बाबींमुळे हॉस्पिटल जवळपास तयार झालेलं आहे. देखील हॉस्पिटलचे साहित्य धुळखात पडलेलं आहे. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या वतीनं आज या सांगली शहरामध्ये मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल बांधण्यात आलं. त्याची मंजुरी 2019 ते 2020 साली शासनाकडून निधी मंजूर झाला होता आणि त्या निधीतून हे हॉस्पिटल बांधण्यात आलं. आणि ह्या हॉस्पिटलचं आज लोकार्पण सोहळा होण्याच्या आधी काही भाजपच्या ठराविक नगरसेवकांनी मिळून या ठिकाणी महासभेसमोर चुकीच्या पद्धतीने विषयपत्र आणलं आहे. त्या विषयपत्रामध्ये काही चुकीचे मुद्दे मांडून हे कुठल्या तर खाजगी कंपनीला हे दवाखाना 30 वर्षाच्या करारानुसार दवाखाना चालवण्यासाठी देण्याचा घाट ह्या सत्ताधाऱ्यांचा आहे. तो आम्ही एक विरोधक म्हणून येणाऱ्या महासभेमध्ये उधळून लावणार आहे. कारण ह्या सांगली महापालिकेच्या क्षेत्रातील लोकांना कुठं तर आरोग्याची दवाखान्याच्या माध्यमातून सुविधा मिळण्याचे स्वप्न ह्या सांगली नगरीतील लोकांनी बघितलं आहे. आणि ह्या लोकांच्या माध्यमातून परत खाजगीकरणाकडं, कारण आज सामान्य कुटुंबाला बघितला तर दवाखान्याचे उपचार घेणं अतिशय कठीण झालं आहे. तर हे कुठं तर थांबलं पाहिजे आणि लोकांना सांगली शहरातील लोकांना कुठं तर दवाखान्याच्या आणि आरोग्याच्या माध्यमातून सोयीसुविधा पुरवल्या पाहिजेत, एवढी आमची आपल्या माध्यमातून मागणी आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, सांगली.